आज आपण बनवली आहे उपवासाची साबुदाणा बटाटा टिक्की। खायला खूप टेस्टी लागते, बनवायला खूप सोपी आहे आणि झटपट होणारी रेसिपी आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी 2 बटाटे घेतले आहे। बटाट्याची साले काढून घेत आहे। बटाटा किसून घेत आहे। दोन्ही बटाटे खिसणीने किसून घेतले। किसलेला बटाटा स्वच्छ पाण्याने धुवून घेऊ। एक्स्ट्रा पाणी असलेले पिळून घेऊ, त्यामुळे टिक्की कुरकुरीत होते। अर्धी वाटी साबुदाणा घेतला आहे, हा मी भाजून घेतला। भाजलेला साबुदाणा मिक्सरच्या भांड्यात घालून मिक्सरला फिरवून त्याचे पीठ तयार करून घेऊया। साबुदाणा पीठ तयार झाले। तयार केलेले साबुदाणा पीठ बटाट्याच्या किसमध्ये घालूया। भाजलेला शेंगदाण्याचा कूट आहे। कट केलेली हिरवी मिरची घातली। चवीनुसार मीठ घालू। जिरे घातले। कोथिंबीर घातली। 2 चमचे दही घातले। दह्याचा वापर जास्त करायचा नाही, नाहीतर मिश्रण सैलसर होईल। सर्व जिन्नस मिक्स करून घेऊया। तवा गरम केला। गरम तव्यावर तूप घातले। तयार केलेल्या मिश्रणाचा छोटा गोळा घेऊन त्याला टिक्की सारखा गोल आकार दिला। तयार केलेल्या टिक्क्या गरम तव्यावर घातल्या। साइडनी तूप सोडले। गॅसची फ्लेम मीडियम आहे। गॅसची फ्लेम हाय ठेवली तर आतून कच्च्या राहतील आणि बाहेरून जळतील। एक बाजू सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घेतली आणि नंतर उलटा। साइडनी तूप सोडले। दुसरी बाजू सुद्धा सोनेरी रंगावर भाजून घेतली। गरमागरम साबुदाणा बटाटा टिक्की खाण्यास तयार आहे। दही किंवा शेंगदाण्याच्या चटणी सोबत खाण्यास टिक्की फारच टेस्टी लागते। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा।